चंद्रकांत दिलीप पेडियार, राजीव नगर वार्ड नंबर 4मधून मी बोलतोय. आता गेल्या निवडणुकीला होऊन 9 वर्ष झाली. 9 वर्षामध्ये 5 वर्ष नगरसेवकांचे असतात. त्या 5 वर्षामध्ये त्या नगरसेवकांनी येऊन इथं वार्डमध्ये काय काम चालू आहे, काय काम नाही, ती स्वतःहून बघायला लागते. अहो ते 5 वर्ष झालं कधी गल्लीत फिरकून माहीत नाही, कोण नगरसेवक आहेत ते कुणाला माहीत नाही. अहो तुम्ही नगरसेवकाला आपण उभा का करतोय की गल्लीची कामं व्हायला पाहिजेत, गल्लीत कोण काय अडचण येत आहे, गटरीचे आहेत का नाही व्यवस्थित, रस्ते आहेत का नाही व्यवस्थित, बाकीच्यांची घरांचे काही प्रॉब्लेम असतील ते त्यासाठी आपण नगरसेवक निवडत असतोय. पण ते नगरसेवक निवडून ते फिरकत नसते, पण नगरसेवक करताय कशाला आणि राहताय कशाला. आता त्याचबरोबर आता प्रीतम मचले आणि राजू गाडगे त्यांनी नगरसेवक नसताना देखील वार्डाची सगळी कामं करता आल्यात. कुणाच्या दुःखात सुखात सगळ्यात त्यांनी आहेत. प्रत्येक काय अडचण असली की त्यांनी पुढून सगळं करत होते. आणि त्याचप्रमाणे कोरोना आजार होता, त्यामध्ये एकही नगरसेवक ते वार्डात कुणाला काय झालंय काय नाही ते बघितले नाही. पण ह्यांनी प्रत्येकाच्या घराघरातून जाऊन अन्न धान्य दवाखाना वगैरे सगळे बघितल्यात, सगळ्यांना पैसे जे गेल्यात. पूर्ण 2 वर्ष त्यांनी सांभाळल्यात. काय कामं झालं एकही काम झालं नाही, एकही. तरी काय समस्या होतं, काय काम झालं, रस्ता गटरी काय वाटतं? रस्ते झाले नाहीत, गटरी झाले नाहीत. त्याचबरोबर लाईटिंग, ते लाईट डामाची सगळी बंद आहेत. त्यांना जरी फोन केलं की लाईट बंद आहे तर आम्ही काही हेच काम करतो, आम्हाला दुसरी कामं नाहीत का. मग नगरसेवक तुम्ही कशासाठी झालाय का, आम्ही जाऊन स्वतःहून करायचं. पाणी वगैरे येतं का वेळेवर? पाणी वगैरे वेळेवर काहीच नाही. स्वच्छता वगैरे कशी? स्वच्छता आता तुम्ही बघतायच की काय स्वच्छता आहे आणि काय नाही. गल्लीतली पोरं वगैरे जाऊन आता मचले त्यांनी स्वतःहून तेवढं स्वच्छ वगैरे करून ते एवढे केले, तेव्हापासून स्वच्छता आहे. त्याच्या अगोदर सगळी कचरा गुंडीच होती. आता तुमचे उमेदवार आता जे उभारले आहेत त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला? अहो त्यांच्याकडनं अपेक्षा काय, त्यांनी नसताना एवढी कामं केल्यात. पण त्यांनी ज्या वेळेला नगरसेवक होते त्यावेळेला किती कामं होतील ते सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःहून उभा राहून होते, सगळ्यांनी मिळून त्यांना उभा केलेला आहे. जयसिंगपूर शहराचा विकास झालाय का? येड्रावकर साहेबांनी सगळ्या जयसिंगपूरचा विकास करत झाल्यात, केलं नाहीत असं नाही. येड्रावकर साहेब काय करणार आहेत, जे नगरसेवक आहेत त्यांनाच त्यांनी हे करणार ना. वार्ड दिलेले असतात त्यांनी ते नगरसेवकांनी करायला पाहिजे. येड्रावकर साहेबांनी सगळं पुरवत आलं आणि आज जयसिंगपूरचं नाव आज सगळ्याच ठिकाणी आहे. आधीच्या नगरसेवकांना तुम्ही या संदर्भात कधी सांगितलं का बाबा इथे विकास झाला नाही किंवा इथे अहो काम प्रत्येक वेळी सांगत आलो, प्रत्येक वेळी त्यांना फोन लावले की सांगत आलोय, पण ते नगरसेवक त्यांनी विचारून पण बघत नव्हते.